मी सध्या अशा गावामध्ये जाणार आहे जो गाव महाराष्ट्रातील संपूर्ण शाकाहारी गाव आहे। आपण आज ज्या गावात जातोय त्या गावात जाण्याचा रस्ता असो, त्या गावातली माणसं असो किंवा त्या गावामध्ये गेल्यानंतरचा अनुभव असो, अप्रतिम आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मला दाखवायच्या आहेत आणि ज्या पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल। या गावामध्ये महाराष्ट्रातली फार बोटावरती मोजण्यासारखी लोक इथं आली असतील, त्यांनी या गावाला पाहिलं असेल। मात्र तसं हे गाव सगळ्या महाराष्ट्रापासून किंवा संपूर्ण सगळ्या गोष्टींपासून अपरिचित आहे आणि त्याच गावाचा आज आपण उलगडा करणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अप्रतिम असा व्हिडिओ आहे ज्यामधून तुम्हाला अनेक गोष्टी माहिती होतील। नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। आज आपण महाराष्ट्रातल्या एका अशा गावाला भेट देणार आहोत। अशा ठिकाणी आलोय जिथं तुम्ही अनेक जण आला असाल, पण बहुतांशी महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना या जागेविषयी माहिती नाहीये। मी सध्या अशा गावामध्ये जाणार आहे जो गाव महाराष्ट्रातील संपूर्ण शाकाहारी गाव आहे। सध्याच्या घडीला अशी लोक किंवा असा गाव फारसा पाहायला मिळत नाहीये। भले ते जंगम असतील किंवा आपण ब्राह्मण समाजामध्ये त्यांना मोडूया, पण गावचं पावित्र्य राखणं फार महत्त्वाचं असतं। आणि महाराष्ट्रामध्ये अशी अनेक गावं असतील पण इतकी ज्ञात नाहीयेत। पण महाबळेश्वर तालुक्यातलं घोणसपूर नावाचं हे गाव इथल्या भागासाठी किंवा इथल्या जिल्ह्यासाठी तरी शाकाहारी आहे। आणि इथंच याच गावाच्या माथ्यावरती आपल्याला मधुमकरंदगड पाहायला मिळतो, जिथं मल्लिकार्जुन देवस्थान आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळतीलच। पण या गावामध्ये आजही जायला रस्ता नाही, अर्ध्यापर्यंत आहे। तिथून पुढं इतकी बिकट परिस्थिती आहे की इथल्या गावकऱ्यांना कोणतीही वेळ आली तरी एवढं चालून खाली यावं लागतं। आणि मी सध्या जिथं उभा आहे ना, सह्याद्रीच्या मुख्य प्रवाहामध्ये मी तुम्हाला सारखं बोलत असतो, कोयनेच्या अगदी काठाशी। इथं काही जरी झालं ना तरी माणूस जगेल का नाही याची शाश्वती नाही। त्याच्यामुळे अशा गावाला भेट द्यायची आहे। व्हिडिओ अवश्य पहा, पुढेपर्यंत पहा। अनेक गोष्टी, अनेक रहस्यमयी गोष्टी पुढच्या येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन। इथली तळी असतील, मंदिर असेल, गडाचा काही भाग असेल आणि खास करून गावाची एक अशी झलक जिथे आजही लोक राहतात। इतकी मैलोन मैल चालतात तरीही ती सगळी लोक आजही शाकाहारी आहेत। जंगलामध्ये राहून देखील तुम्ही शिकार वगैरे असल्या सगळ्या गोष्टी बाजूलाच सोडा, ते तर पाळीव ज्या काही कोंबड्या वगैरे तसल्याही काही गोष्टी करत नाहीत, खात नाहीत। त्या सगळ्या गोष्टी इतक्या जंगलामध्ये राहून करणं खरोखर आजच्या काळामध्ये अशक्य आहे। या सगळ्या गोष्टी आपण पुढे पाहूयात। हे गाव मुख्य रस्त्यापासून फार उंचीवरती आहे। गावामध्ये जाण्याचा रस्ता दुतर्फा रस्ता घनदाट जंगलामधून जातो। पण मी जेव्हा या ठिकाणी आलो, मी इथेच आजूबाजूला राहतो, मी अनेकदा तुम्हाला सांगितलंय, पण जेव्हा मी या ठिकाणी आलो तेव्हा मी एकच गोष्ट माझ्या मनात सतत येत होती की ही लोक पूर्वी कशी राहत असतील। आता डांबरीकरण झालंय, पण पूर्वीच्या रस्त्याची अवस्था इतकी भयंकर आहे की तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला ते नक्की समजेल। आपण अर्ध्यापर्यंत चढून आलोय आणि अर्ध्यापर्यंत आल्यानंतर डांबरी रोड तिथं संपतो आणि जे काय काम केलं ना त्या डांबरी रस्त्याचं सगळं पाण्याने उखडून गेलंय। म्हणजे इकडे बघायला कोण नाही, गावातले काही तक्रार करत नाहीत। म्हणजे त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा डांबर बघितलं असेल। बरं केले, त्याची क्वालिटी इतकी घाणेरडी आणि पाऊस इतका भयंकर, त्यामुळं सगळं काम कच्चं आहे। आणि इथून पुढे आता सगळा कच्चा रस्ता लागतो आणि गावाच्या अर्ध्यापर्यंत आपण आलोय। त्याच्यावरती अजून कितीतरी लांब गाव आहे। आता त्या बाईक इथनं पोहोचतील की नाही याची भीती आहे। 4-5 वाजलेत, आता पुन्हा संध्याकाळी रातचं इकडून खाली जायचं म्हणजे इथले लोक अनेक जण सांगतात की गव्यांची वगैरे भीती, वाघांची पण इकडे भीती आहे। त्यामुळं कशी लोक ही राहतात इकडे, मला याचं कुतूहल वाटतं। आणि सरकारने अशा लोकांचं स्थलांतरण जर होत असेल तर मला असं वाटतं केलं पाहिजे। आणि जर त्यांना इथंच राहायचं असेल तर निदान त्यांना हा जो होणारा रस्ता आहे ना, किंवा हा जो रस्ता आहे त्यांच्या गावापर्यंत, हा निदान योग्य द्या, असा द्या की पुढच्या 20-25 वर्षामध्ये त्याला काय होऊ नये। पण कुठेतरी डांबरातनं पैसे खा, याच्यातनं पैसे खा, त्याच्यातनं पैसे खा आणि या लोकांना असंच वाऱ्यावर सोडा, या असल्या गोष्टी न करता कुठेतरी इथल्या नेत्यांनी स्थानिक या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं पाहिजे। कारण साधी सोपी गोष्ट नाहीये एवढ्या वरून रोजचा प्रवास करणं। एखाद्याला आजारी झालं, कोणतीही गोष्ट झाली तर या लोकांचं काय होत असेल, तर पुढे आपण सगळ्या गोष्टी पाहूया, चर्चा करूयाच। पण मी जे काही पाहतोय, मी खरोखर पहिल्यांदा अशा गावाला भेट देतोय जे गाव इतक्या उंचावरती आहे आणि इतक्या जंगलामध्ये आहे। या सगळ्या गोष्टी खरोखर पाहताना अंगावरती काटा जातोय। अर्ध्यापर्यंत रस्ता आहे, तिथून पुढे कच्चा रस्ता आहे
आता डांबरीकरण होणार आहे असं सांगितलं इथल्या गावकऱ्यांना. ते मनातल्या मनात खुश आहेत, पण वरच्या टप्प्यामधला रस्ता डांबरीकरण असो किंवा नसो तो इतका भयंकर आणि जीव घेणा आहे. इथून जर एखादा खाली गेला तर त्याचा विषय संपला. अत्यंत उतरंडीचा भाग आहे आणि जो काही हा घाट आहे गावापर्यंत पोहोचण्याचा तो खरोखर थ्रिलिंग आहे. इथं आल्यानंतर त्याचा अनुभव घेणं इतकं मनातल्या मनात इतका आनंद देतं स्वतःला, आणि एका बाजूने कुठेतरी रागही व्यक्त करतं की आजही इथे सरकारचं दुर्लक्ष आहे. हे वळणावळणाचे जीवघेणे रस्ते तुम्हाला वाटतात तितके सोपे नाही आहेत. इथं आल्यानंतर तुम्हाला त्यांची भव्यता, त्यांची कसोटी त्या माणसांची आणि या सगळ्या गोष्टी हळूहळू समजतील जेव्हा तुम्ही या गावाला भेट द्याल. ही वळणं त्यांच्या आयुष्याला पडलेली आहेत, जी आजही सुटलेली नाही आहेत. त्यांचा एकच मागणी आहे गावकऱ्यांची की आम्हाला सुंदर आणि चांगला टिकाऊ रस्ता हवा. मी आता कच्च्या रस्त्यावरून वर आलो आणि हे जे 2-3 कॉर्नर्स किंवा ह्या जो वरच्या पट्ट्यातला कच्चा रस्ता आहे इतका भयंकर आहे की तुम्ही त्याचा विचार करणार नाही. तुम्ही जर कधी इकडे आलात ना तर काळजीपूर्वक या, आणि पावसाळ्यात ते येऊच नका. पावसाळ्यामध्ये इकडे येण्याचं काम नाही. इतकी भयंकर भयभीत वाट आहे ही सगळी. म्हणजे ती जनावरं जी चरून आलेली आहेत ना ती पण तिथं थांबली आहेत, त्यांना देखील चढता येत नाहीये. मग माणसाचा विचार करा नक्की काय होत असेल इथल्या माणसांचं, जी रोज खाली कामानिमित्त जातात, वर येतात, खाली जातात. मी पहा हा रस्ता की इतकी भयंकर अवस्था आहे ना की खरोखर काय बोलायचं काही समजत नाहीये. इतक्या वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी व्हायला हव्या होत्या. भले एक गाव असेल पण गड आहे वरती. मग सरकार या सगळ्या रस्त्याकडे का दुर्लक्ष करते हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण इतक्या वरती ही लोक राहत आहेत आणि इतक्या अवघड गोष्टी असताना हा रस्ता होणं किती महत्वाचं आहे हे जरा इथं आल्यानंतर समजेल तुम्हाला की नक्की काय अवस्था आहे या सगळ्या गोष्टींची. घोणसपूर या गावाला भेट द्या. महाराष्ट्रातील महाबळेश्वर तालुक्यातील पारच्या इकडून तुम्ही आलात, कोणाला विचारा घोणसपूर गाव कुठे आहे आणि अवश्य भेट द्या. तुम्हाला समजेल हे गाव किती थ्रिलिंग आहे आणि किती मोठा अनुभव आहे या सगळ्या. मी पहिल्यांदा इकडे जवळ राहतो पण मी देखील पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी पाहतोय आणि इतक्या दुर्गम भागामध्ये इतकं दुर्गम हे गाव आहे. मी अनेक गावांना भेट देतो महाराष्ट्रामध्ये, पण असं गाव मी खरोखर कधी पाहिलं नव्हतं. वर चढून आल्यानंतर समजतं की गाव किती उंचीवर आहे आणि त्याच्याही उंचावरती एक गडकिल्ला आहे, तो म्हणजे मधुमकरंदगड. मी जेव्हा हा ड्रोन इथून उडवला तेव्हा मी पाहिलं या सह्याद्रीचं हे रौद्र रूप आणि त्यामध्ये राहणारी ही धाडशी माणसं जी कित्येक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या या गावामध्ये राहत आहेत. हे गाव पूर्णतः शाकाहारी आहे. इथं जंगली सगळ्या गोष्टी असून देखील ही सगळी लोक शाकाहारी आहेत कारण ती जंगम आहेत. पण ते असं सांगतायत की आमच्या कित्येक पिढ्या इथं गेल्या, आम्ही अनेक अडीअडचणींना सामोरे जात आजही इथे तग धरून आहोत. कारण जसं ऋतुमान भारताचं बदलतं तशा अनेक अडचणी या लोकांच्या समोर असतात. पण इथला जो रस्ता आहे ना तो यांच्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा पैलू आहे, जो मला असं वाटतं योग्य झाला पाहिजे. त्यांचं आयुष्य सुकर झाल्याशिवाय राहणार नाही. आपण तेवढं चढून आलोय आणि त्यानंतर आता गावातली काही घरं दिसत आहेत मला तिथं आजूबाजूला. आपण बघूया या घरांमध्ये कोण कोण आहे, यांच्याशी बोलायला मिळते का. गाव थोडंसं फिरूया कारण अजून याच्या वरती फार वरती मकरंदगड आहे. आता 6 वाजायला आलेत, याच्या पुढे आपलं जाणं होईल की नाही सांगू शकत नाही, पण मला जेवढा प्रयत्न मी दाखवायचं करेन तेवढं तुम्हाला मी दाखवेन. पण हे गाव इतकं भयंकर आहे, मी जेवढा विचार केला होता त्याच्यापेक्षा भयंकर हे गाव आहे. कारण इतकं रस्ता नाही आहे यायला आणि इतक्या उंचावरती आहे की तुम्ही त्याचा विचारही करणार नाही. आता जो माझ्या मागे पाहताय ना तो सगळा मकरंदगड आहे आणि अजून इथपर्यंत चालायचं. त्याच्या खाली मल्लिकार्जुन मंदिर आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण पाहू कारण तिथपर्यंत आपण नक्कीच जाऊ शकतो. मी प्रयत्न करेन वरपर्यंत जायचा, पण इथल्या स्थानिकांना, इथल्या गावातल्या काही लोकांना आपण भेटूया की त्यांचं नक्की म्हणणं काय, कसे ते इथे सगळे लोक राहत आहेत. सायंकाळचे 5 वाजलेत. आम्ही हरिबुवांच्या घरी आलोय. इथून ते आम्हाला वरती गड दाखवायला घेऊन जाणार आहेत आणि बाकी सगळं गावी फिरवणार आहेत. त्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत आता गडावरती जाणार आहोत आणि गडाची अनेक रहस्य मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण गावाची बाकी सगळ्या गोष्टी देखील त्यांच्याकडून ऐकून घेऊया.
पण मधुमकरंद गडाच्या माथ्यावरती जाऊन जो अनुभव आहे ना, अप्रतिम आहे. आपण सध्या गावातील 12 ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये आलोय. इथं असं अद्भुत या सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदा ऐकल्यात की या भागामध्ये किंवा या सगळ्या याच्यामध्ये एकाच शंकराच्या पिंडींवरती 12 लिंग किंवा 12 ज्योतिर्लिंग असं हे मंदिर आहे. आपण आज जाऊन पाहूया की या सगळ्या गोष्टी नक्की कशा आहेत. जुन्या काळातील मंदिराचा हा ढाचा आहे. दगडी बांधकाम आहे, लाकडी काम आहे. फार जुनं प्राचीन असं हे मंदिर आहे. या गावातल्या लोकांनी या मंदिराचं पावित्र्य आजही राखलंय. इथं कोणताही मांसाहार केला जात नाही, इथं कोणतीही हिंसा केली जात नाही. ही सगळी लोक या मंदिराची देखरेख करतात आणि मी जे काही पाहतोय ते खरोखर एक ऊर्जेचा स्रोत म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण अशी पवित्र स्थानं फार कमी असतात. इथं आतमध्ये आल्यानंतर तुम्ही जर पाहाल तर स्वयंभू शंकरांची महादेवांची पिंड जी आहे ज्याच्यावरती 12 ज्योतिर्लिंग आहेत असे इथले गावकरी सांगतात. आणि एक जी लिंग आहे 13 आहेत एकूण 12 ज्योतिर्लिंग आणि एक इथलं स्थानिक. या अशा आख्यायिका अशा सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. हे इथल्या गावकऱ्यांचं ग्रामस्थांचं ग्रामदैवत आहे. श्री स्वयंभू शंकरांचं हे मंदिर आहे. फार प्राचीन काम आहे, फार जुनं काम आहे, जुन्या काळातलं बांधकाम आहे. तिथं आल्यानंतर जी ऊर्जा मला मिळते ना, खरोखर मी शब्दामध्ये सांगू नाही शकत. मी गावामध्ये थांबलो नाही. मी थेट म्हटलं रात्र झाली तरी गावामध्ये काढता येईल, पण आधी म्हटलं वरती मकरंदगडावर जात मधुमकरंदगड आहे तिकडे जाता येईल. आणि ही मंदिरं आणि या आजूबाजूचा परिसर फार छान आहे, फार अप्रतिम आहे. मंदिराच्या डाव्या बाजून गडावरती जायला वाट आहे. तशी सोपी आहे. वरच्या टप्प्यामध्ये थोडंसं अवघड वाटतं, पण मधुमकरंद गडाच्या माथ्यावरती गेल्यानंतर जे काही दृश्य दिसतं ना, खरोखर अप्रतिम आहे. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला, अख्खा सह्याद्री इथून पाहता येतो. अख्खा सह्याद्री, खालची गावं, खालची खोरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगड आणि तो आजूबाजूचा परिसर इथून पाहता येतो. ते पाहिल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो. आता जो माझ्या मागे पाहताय हा वरचा मकरंदगड आहे आणि त्या तिकडच्या बाजूला मधुगड आहे. म्हणून या भागाला किंवा या किल्ल्याला मधुमकरंदगड असं म्हटलं जातं. आणि या गडाच्या वरती मल्लिकार्जुन देवस्थान आहे. आणि तुम्ही खाली जर भाल गाडाच्या पायथ्याला तर तिकडे गाव आहे. त्याच्या कितीतरी खाली मुख्य रस्ता आहे. खाली कोयनेचा सगळा किंवा जावळीचा हा प्रदेश आहे. तुम्ही इकडं अनेक जण आला असाल मधुमकरंदगड फिरायला, कधी जर अवश्य आलात तर कृपा करून एक गोष्ट लक्षात ठेवा की दिवसाचं या, रात्रीचं कोणीही येऊ नका. आणि रात्रीचं इथं आलात तर आवर्जून या घरांमध्ये तुम्ही राहू शकता गावामध्ये. एवढी सगळी गोष्ट आहे. इथून आता जाण्याची वरती वाट आहे मल्लिकार्जुन मंदिरला. आणि अक्षरशः सूर्य पूर्णपणे खाली गेला आहे. म्हणजे आता रात्र होईल थोड्या वेळात. आम्ही थोडेसे उशिराने आलो, पण इथले स्थानिक आमच्या सोबत आहेत. त्यामुळं इथल्या स्थानिकांना घेतल्याशिवाय कुणीही इकडं रानामध्ये किंवा जंगलामध्ये फिरायचा प्रयत्न करू नये. आपण नंतर थोड्या वेळाने रात्रीचं गाव देखील पाहूया. तिथल्या अनेक लोकांशी आपण चर्चा देखील करूया. पण सगळ्यात आधी आपण मल्लिकार्जुन मंदिराला भेट देऊया. कारण इथपर्यंत आलोय आणि शंभू महादेवांचं दर्शन घ्यायचं नाही ही गोष्ट मला तरी पटत नाही. त्यामुळं आपण पहिलं ते काम करूया आणि नंतर बाकी सगळ्या गोष्टी करूया. आम्ही इथून वरती आता चढतोय जिथं मल्लिकार्जुनाचं सगळ्यात वरती मंदिर आहे, जे अगदी माथ्यावरती आहे. शंभू महादेवांचं मंदिर आहे तिथे. इथं गावातली लोक हरिभाऊ सांगत होते की रोज येत जात असतात. इथली पूजा अर्चा व्यवस्थित चालू असते. पण त्यांचं म्हणणं आहे की इथं पर्यटक येतात आणि थोडंसं त्यांना देखील वाईट वाटतं की ते इथं येऊन फार नुकसान करतात या सगळ्या प्रकृतीचं. आता आपण आलोय मुख्य मंदिरामध्ये. शंकर महादेवांच्या मल्लिकार्जुन मंदिर जे मकरंद गडावरती आहे आणि त्या गडाच्या मुख्य मंदिरामध्ये आपण आलोय. तुम्ही आत आल्यानंतर इथल्या गावकऱ्यांनी हे मंदिर सुस्थितीत ठेवलंय. हे जागृत देवस्थान आहे. महाराष्ट्रामधले अनेक लोक इथे येतात. पहिली यात्रा इथं भरायची, आता खालच्या मंदिरामध्ये ती भरते. इथं आजही नित्य नियमाने इथले ब्राह्मण लोक पूजा अर्चा करतात आणि हे जागरूक देवस्थान आजही जागरूक ठेवतात. असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये तुम्ही 12 ज्योतिर्लिंग कराच नाही असं नाही, पण इथं एकदा तर नक्की यावं. या भागामध्ये जे काही जागरूक देवस्थान आहे त्यामधलं मल्लिकार्जुन हे सगळ्यात महत्वाचं देवस्थान आहे. तुम्ही बाजूला क्षेत्र महाबळेश्वरला जाता तशीच अनेक लोक या ठिकाणी देखील येतात. कारण इथं येणं
असं म्हटलं जातं की म्हणजे स्वर्गाशी हात मिळवणी करणं असं आहे, कारण मधुमकरंदगड अत्यंत उंच आणि उंच ठिकाणी हे मंदिर आहे, त्यामुळं याला प्रति कैलास अशा देखील काही उपमा लोक देतात. त्यामुळं इथं येणं हे माझ्यासाठी खरोखर भाग्याचं होतं आणि 3-4 महिन्यांपासून मी इथं येण्यासाठी खूप झटायचो, पण पाऊस इतका भयंकर होता, त्यामुळे आता मोकळीक मिळाली आणि मी माझं भाग्य समजतो की मला या पवित्र ठिकाणी येता आलं. शंभू महादेवांचं दर्शन घेतलं आणि मन अगदी प्रसन्न झालं. आणि जेव्हा मी मंदिराच्या बाजूला फिरू लागलो आणि आजूबाजूचा प्रदेश पाहू लागलो, खरोखर मन अगदी शांत झालं. आणि त्यावेळेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मला इतिहास आठवला. या दऱ्याखोऱ्यातून कसे ते घोडे पळवत असतील, कशी लढाया त्यावेळी होत असतील आणि कशी ती लोक राहत असतील, हे सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि मग समजतं स्वराज्य उभं राहिलं ते उगाचच नाही. आम्ही गड उतरून खाली हरिबुवांच्या घरी आलो. थोडंसं पाणी, चहा पिली. रात्र झाली. उतरताना पूर्णपणे अंधार झाला होता. आम्ही थोडा वेळ बसलो, त्यांच्याशी बोललो आणि त्यानंतर त्यांची भेट घेऊन, त्यांच्याकडून काही माहिती घेऊन आम्ही इथून खाली जायला निघालो. आपलं गाव घोणसपूर आणि मधुमकरंदगड आहे. हा मग आता आपण उभा आहे जे मकरंदगड आहे. हा पुढचा सामनीवाला आहे तो मधुगड आहे. हे खालती पांडवखाली तळ आहे खालती आपल्या दक्षिण दिशेला, उत्तर दिशेला ही दक्षिण दिशा, आपली सामनीवाडी पूर्व दिशा आहे आणि मागं पश्चिम दिशा आहे. आणि मधुमकरंदगड आणि 7 तळ्यांचे इथं हे आहे, पण एकाच वेळेला पाणी लागलेलं आहे. इथं पहिले पांडवखाली 7 तळी खोदली होती त्यांनी पांडवखाली त्याचं एकाच वेळेला हे पाणी लागलेलं आहे. बाकीची कोरडी तळी आहे इथं. आणि पूजेला आम्ही सकाळचं एक दररोज एक माणूस आमचा पूजेला दररोज सकाळीच येतो. पाळी लावली. पहिला पूजा ठेवला होता, मग पुजारी तो बंद झाला. परत आता पाळी लावली आम्ही. रोज एकदम पूजा माणूस होतो आमचा. हां, पूजा होती दररोज येऊन. शाकाहारी आमचं गाव पूर्ण शाकाहारी. काहीच नाही. आम्ही पर्यटक लोक येतात आमच्याकडे भरपूर, पण त्यांना माहिती सांगतो इथं काय खायचं नाही, मद्यपान वगैरे आमच्याकडे करायचं नाही. हां, काय असं शाकाहारी पण खायचं, निघून जायचं इथून. 500 वर्ष पूर्वीचं गाव आहे. हां, फार पर्यंत नाही ना, जुने फार आहे. भरपूर पर्यटक भरपूर आहेत आमच्याकडे येतात. प्रशासनाला काय तुमची मागणी, काय व्हावं? आमचं भूताला मागणी आहे की आमचा रस्ता झाला पाहिजे पूर्ण. पहिला रस्ता, आणि रस्ता आमचं पहिलं मंदिर, खालच्या मंदिराच्या हे करायची सुधारणा. आता ह्या मंदिराची सुधारणा आम्ही काही करू शकत नाही आता शक्यतो. फक्त त्यात आम्ही आपल्या एकनाथ शिंदेला आम्ही हे केल्यावरती माहिती दिली की गड किल्ल्याचे सुधारणा खायचं ना लोक, गड सुधारक. त्यानं ते बघा एक दुधगावचं बुर्ग आहे एक त्याच्यामध्ये, आणि एक उचाडचं बुर्ग आहे. त्यांना परवा माहिती दिलेली आहे त्यांना. हां, पायऱ्या किंवा काहीतरी सुधारणा पाहिजे झाली ना किल्ल्याची, सुशोभीकरण काहीतरी. आणि रस्ता महत्वाचा. लाईट आहेत. नाही, दवाखाना नाही, डायरेक्ट माहुळशेरच. हो, नाही कुठंच नाही अजिबात. आता दुधगावला ह्या वर्षी म्हणतात का बनवायचं आहे म्हणून, पण अजून काही आतापर्यंत नाही कुठं दवाखाना. डायरेक्ट माहुळशेरच. नाही मग सातारा. हां, मग डालगी करतो आम्ही. हो, आता शक्यतो आता गाड्या येतच भरते आमच्याकडं. हां, पूर्वी डालगेच भरायचं. अजून सर डालगेच भरला पाऊस पाण्यात नसलं की. पावसानं गाडीवरती येत नाही ना. आता उघड्या पावसाला पाऊस उघडला की गाडी थोडीशी वरती येणार. तुमच्या गाडी आली तिथपर्यंत गाडी पण येणार. हो, आता काल परवा मुंबईला आमच्या खाडे पण आली ती गाडी, आम्ही भाड्याने करून आणली होती ती. मनात आणि कॅमेऱ्यात या गावाचा अनुभव घेऊन मी रात्रीचं हे गाव उतरायला निघालो. जंगली श्वापदान या सगळ्या गोष्टी हरिबुवा म्हटले सावकाश जा. जाताना रात्र होती. हातात होत्या झुकझुकणाऱ्या बॅटऱ्या ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही पुन्हा एकदा चालू लागलो. आणि मनात फक्त एकच गोष्ट साठवली मी तरी स्वतः, इथल्या गावाचा सुंदर अनुभव.